आणि आता बातमी अजित पवारांची। कर्जमाफी करा ना दादा असा प्रश्न एका ग्रामस्थानं केला आणि त्यावर अजित पवार अचानकच भडकले। लाडक्या बहिणींचं उदाहरण देऊन पैशांचं सोंग आणता येत नाही असं अजित पवार यावेळी म्हणाले। पाहूयात एक रिपोर्ट। आम्ही काही तर गोटे खेळायला आलोय। सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही। आम्हालाही कळतंय ना, आम्ही लाडक्या बहिणींना आज किती मदत करतो। आज 45,000 कोटी रुपये वर्षाला तिथं मदत करतो। शेतातली पिकं अतिवृष्टीमुळे वाहून गेल्यानं आणि हातचं सारं काही निघून गेल्यानं कर्जमाफी करा अशी मागणी होताच अजित पवार भडकले। पैशाचं सोंग करता येत नाही, लाडक्या बहिणींना 45,000 कोटी देतो असा संताप अजित पवार यांनी व्यक्त केला। त्यावरून विरोधकांनी चांगला समाचार घेतलाय। परंतु तुम्ही धीर जाऊ घालू नका। आम्ही सगळेजण त्याला त्या मुख्यमंत्री आम्हाला कळतंय ना, आम्ही काही तर गोटे खेळायला आलोय। आम्हालाही कळतंय ना, आम्ही लाडक्या बहिणींना आज किती मदत करतो। आज 45,000 कोटी रुपये वर्षाला तिथं मदत करतो। सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही। गोट्या खेळूच ते 2-3 डाव शपथविधी घेतले ना, त्यांना गोट्या खेळणं फार चांगलं समजतं। म्हणजे ग्रामीण भागातला माणूस मोठ्या अडचणीत आल्यानंतर तुम्ही पैशाचं सोंग करता येत नाही असं म्हणताय। पंजाब ज्या ताकदीनं समोर आलं त्या ताकदीनं तुम्हाला समोर काय येतं? दादाची दादागिरी फक्त सत्तेत राहापुरती शिल्लक आहे। शेतकऱ्यासाठी ते दादागिरी दाखवणार कधी? येताना गाडीमध्ये मोबाईलवरती तुमच्या चॅनलच्या काही बातम्या पाहिल्या, त्याच्यात आपले उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की आम्ही लाडक्या बहिणींवरती 45,000 कोटी रुपये खर्च करतोच आहोत ना। ही मस्ती आहे, पण लाडक्या बहीण योजनेतून जे 1,500 रुपये त्या बहिणीच्या घरी दिले जात आहेत, त्या बहिणीचं घर आजच्या या परिस्थितीत 1,500 रुपयाने सावरलं जाणार आहे का? मतं घेण्यासाठीच दिले ना। लाडक्या बहिणींचा वापर काय केला? सत्तेमध्ये येण्यासाठी। नाही तर तुम्हाला कोण विचारलं असते महाराष्ट्रात? मग याचा अर्थ असा की शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार का? शेतकऱ्याच्या आत्महत्या बघत राहणार का अजितदादा? आणि 1 वर्षामध्ये जर सरकार शेतकऱ्यांना घोषणा करूनही जर कर्जमाफी करत नसेल तर तुमची नियत साफ नाही। हे भयानक संकट आहे, हे मोठं संकट आहे। हे आता इथं पैसे बिशे हा विषय महत्त्वाचा नाही। आम्ही त्यांना मदत देताना कुठेही हात आकडता घेणार नाही। अजित पवार धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। त्यावेळी परांड्यामध्ये अजित पवार आल्याचं पाहून एकानं दादा कर्जमाफी करा ना असा प्रश्न केला। त्यावरून अजित पवार यांचा संताप अनावर झाला। निवडणुकीच्या काळात कर्जमाफीचं आश्वासन महायुतीनंच दिलं होतं। आता 232 आमदारांच्या प्रचंड बहुमतासह महायुती सत्तेत आहे आणि त्यामुळे अजित पवार देखील रेकॉर्ड करत 6व्यांदा उपमुख्यमंत्री झाले आणि अर्थ खातं सुद्धा अजित पवार यांच्याकडेच आहे। त्यामुळे कर्जमाफीवर योग्य व्यक्तीला प्रश्न विचारतोय असं शेतकऱ्यांना वाटलं असेल, पण त्यावर पैशाचं सोंग आणता येत नाही असं सांगून गोट्याविट्यासारखे शब्द अजित पवार यांनी वापरले। त्यांना हे समजलं पाहिजे की आपल्याला मत हे प्रत्येक शेतकऱ्यांनी दिलेलं आहे। ते शेतकरी जेव्हा एवढे मोठे झालेले आहेत आणि त्यांनी जर अशी वक्तव्य बेताल जर केलं असेल तर त्यांना जनता सोडणार नाहीये। शेतकरी पण तुम्हाला जागा दाखवून देणार। गिरीश महाजन असो किंवा सरकारचा कुठला पण मंत्री असो किंवा अजित पवार असो, तुम्हाला तुमची जागा सरकार दाखवून देणार। आभाळ फाटल्यानं शेतकऱ्यांवर चहूबाजूनी संकट कोसळलंय। शेतातलं पीक गेलं, जमीन खरडून निघाली, घरांची देखील पडझड झाली। निवडणुकीमध्ये सरकारला जेव्हा गरज होती तेव्हा शेतकऱ्यांना साथही दिली। त्यामुळे अतिवृष्टीच्या संकटात आता शेतकरी आधाराची आस सरकारकडे नाही तर मग कोणाकडे करणार? आम्ही काही तर गोटे खेळायला आलोय। परांड्याहून योगेश बोरसेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।